मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्व लाभार्थी महिलांना मिळण्यासाठी शिवसेनेच्या वतीने टिळक रोड येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, माजी महापौर शीलाताई शिंदे, नगरसेविका अश्विनी जाधव, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख उज्ज्वलाताई भोपळे, जिल्हा प्रमुख डॉक्टर शबनम इनामदार, मीराताई शिंदे, उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके, शहर प्रमुख सचिन जाधव यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्वसामान्य वर्गातील नागरिकांच्या घरात आनंदाचा शिधा उपलब्ध करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम केलं, तर कुटुंबातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1,500 रुपयांचं आर्थिक लाभ देऊन त्यांचा सन्मान वाढवण्याचंही काम केलं आहे। या योजनेत काही त्रुटींमुळे फक्त 1% अर्ज नाकारण्यात आलेत। जास्तीत जास्त राज्यातील भगिनींना या योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। लाडक्या बहिणींना पैसे उपकार म्हणून नाही तर सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी केलं। भगिनी भाव वाढावा, महिला मैत्रिणी व्हाव्यात एकमेकीच्या, एकमेकीला आपण प्रेमाने चांगलं बोलावं, हा सुद्धा त्याच्या मागचा संदेश आहे। एकजुटीने आपल्याला काम करायचं। मुख्यमंत्र्यांनी आपल्या ज्या मुलींना डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, त्याच्यासाठी म्हणून मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे। त्याखेरीज एक योजना आणलेली वयोश्री, सगळ्यांनी योजना तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर त्या योजना करण्याचा हेतू काय? तुम्हाला भीक देतंय का सरकार? तुमच्यावर उपकार करतंय का सरकार? नाही, तर तुमच्या कष्टातून हे राज्य उभं राहिलं। तुमच्या कष्टामधून आज शेती तयार होते, तुमच्या कष्टामधून बागकाम तयार होतो, तुम्ही घरामध्ये जे कष्ट करता त्यातून छोटी मुलं मोठी तयार होतात। तुमची मुलं जी आहेत, मुली आहेत, ते आज मोठमोठे शिकून पदावर गेलेले आहेत, कारण तुमचे कष्ट त्याच्या पाठीमागे आहे। आणि म्हणून सरकारने, माननीय शिंदे साहेबांनी तुमचा सन्मान करायचा ठरवलं। आणि हा सन्मान म्हणजे भीक नाही आहे, तर तो तुमचा अधिकार आहे। आणि तो अधिकार जो आहे तो कशासाठी आहे की महिन्याला घ्यायचे 1,500 रुपये, मग त्याचा खर्च करायचा, तर त्या खर्चाबरोबर मी तसं सांगितलेलं आहे। आणि मी जे आज तुम्हाला सुद्धा सगळ्यांना सांगेन उज्ज्वलाताई, की त्यासुद्धा महिलांचे 20-20 जणींचे गट तयार करा, जेणेकरून ते 1,500 रुपये त्यांना वाटतं की सगळ्यांना मिळून कशासाठी वापरायचे, तर बचत जरी नसली तरी सुद्धा ते एकदम पैशाचा वापर करू शकतात। तर आजच्या या सन्मान यात्रेसंदर्भात बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहर प्रमुख सचिन जाधव यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी लागू केले आणि त्याचा लाभ या सर्व महिलांना मिळावा यासाठी आमच्या नेत्या नीलमताई गोरे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले। खरं तर त्यांनी योग्य असे मार्गदर्शन केलं आणि महिलांना देखील चांगलं समाधान झालं। परंतु ज्या काही महिलांना लाभ भेटला नाही आणि काही बँकांमध्ये त्यांना सहकार्य केलं जात नाही, तर आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी, शिंदे साहेबाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी त्यांना सहकार्य करत नाहीत त्या ठिकाणी आम्ही जाऊन कलेक्टरांना त्यांना जाब विचारणार आहोत। आणि आज या ठिकाणी मोठ्या संख्येने या महिला आल्यात आणि मी खरोखर त्या या माझ्या बहिणीसारख्या सगळ्या सर्व जाती धर्माच्या महिला या ठिकाणी आल्या, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। आणि खरं तर आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचे किती त्यांना शुभेच्छा द्यावा, किती त्यांचे अनंत उपकार या जनतेवर या ठिकाणी आहेत, तर मी त्यांचे देखील मनापासून खूप आभार मानतो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सगळ्या मंत्रिमंडळाने जो लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी जो महिलांसाठी जी स्कीम काढली, त्या स्कीममध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की गोरगरीब महिला असेल, आज आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला। कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मंत्री उपसभापती नीलमताई गोरे या ठिकाणी आले होते मार्गदर्शन करण्यासाठी। खऱ्या अर्थाने नीलमताई गोरेंनी या ठिकाणी सांगितलं
की विरोधक कशा पद्धतीने अपप्रचार या ठिकाणी करू राहिलेत की तुम्ही पैसे काढून घ्या, तुमचे पैसे परत जातील, अशी कोणतीही अफवावर कुणी बळी पडू नये असं त्यांनी या ठिकाणी खडसावून सांगितलं। आणि कोणत्याही लाईनीमध्ये पैसे काढण्यासाठी थांबण्याची काही गरज नाही किंवा कोणत्या बँकेतर्फे किंवा कोणत्या एजंटतर्फे किंवा कुणी त्या ठिकाणी तुम्हाला काही म्हणले की पैसे काढून देण्यासाठी पैसे घ्यावे लागतील काय असतील तर ते सगळ्या अफवा आहे, त्याच्या अफवावर कुणी बळी पडू नये। आणि खऱ्या अर्थाने विरोधकांच्या पायाखालची आता वाळू सटकलेले असल्यामुळं ते कोणत्याही पद्धतीचे लोकांना काही बोलू राहिले बरळू राहिलेत। सकाळी उठला का एक भोंगा वाजतो आणि आता एक दुपारचा बारामतीचा भोंगा एक सुरू झालेला आहे। म्हणून मी तुम्हाला एक ठिकाणी सांगतो की कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये आणि ही योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकालातही चालू राहील आणि येणाऱ्या कार्यकालातही या ठिकाणी आपण सर्व युतीच्या उमेदवाराला निवडून देताना आणि ही स्कीम आपल्या लाडक्या बहिणीची ही कायम राहील ही याची ग्वाही माननीय मुख्यमंत्री आणि आता निलमताई गोरे यांनी सांगितलेली आहे आणि ही अशाच पद्धतीने राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।